दरम्यान महाविकास आघाडी सरकारच्या काळात भास्कर जाधव तालिका अध्यक्ष असताना भाजपला आपले 12 आमदार एका अधिवेशनातनं बाहेर बसवण्याची वेळ आली होती। भाजपचे 12 आमदार निलंबित करण्यात आले होते। अशात त्याच भास्कर जाधवांना भाजप विरोधी पक्षनेतेपद देणार का? सोबतच तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळातील 2006च्या कायद्याचा दाखला देत एकूण जागांच्या 10% जागा असल्यास विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती होऊ शकते। या निर्णयाचा देखील विधानसभा अध्यक्ष अभ्यास करणार आहेत। त्यामुळे आता अध्यक्ष नेमकी काय भूमिका घेणार हे अर्थातच पाहावं लागेल। या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ। आपण त्यांच्याशी अधिक संवाद साधूया। अभिषेक, एकंदरीत भास्कर जाधव आणि भाजप यांचा इतिहास पाहिला तर कुठेतरी त्यांच्या विरोधी पक्षनेता म्हणून निवडणुकीमध्ये राजकीय अडचणी येऊ शकतात किंवा तांत्रिक अडचणी शोधल्या जाऊ शकतात असं वाटतं का आपल्याला? यामध्ये जर का पाहायचं तर एकूणच विरोधी पक्ष नेत्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग जो आहे भास्कर जाधवांचा तो काहीसा आपण कठीण यामध्ये म्हणावं लागणार आहे। एकूणच भाजप हा सध्याला सत्ताधारी पक्ष आहे। एकूण मोठ्या प्रमाणात भाजपचे हे आमदार सध्याला आपल्याला विधानसभेमध्ये पाहायला मिळत आहेत। दुसरीकडे जर का पाहायचं तर या संदर्भात एकूण काही तरतुदी देखील आहेत। 2006च्या ज्या काही कायद्यानुसार जर का पाहायचं तर एकूण संख्येच्या 10% संख्याबळ हे विरोधी पक्ष नेते असण्यासंदर्भात लागतं। अशा प्रकारची माहिती जी आहे ती आपल्याला विधिमंडळाकडून देखील मिळताना दिसते आणि त्यामुळेच या संदर्भात नेमके कशा प्रकारे पावलं हे विधानसभा अध्यक्ष टाकतायत हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। एकूणच विधानसभा अध्यक्षांकडून देखील या संदर्भात सांगण्यात आलेलं आहे की आपण या संदर्भात विचार देखील करू शकतो आणि त्यामुळे कुठेतरी शिवसेनेकडून देखील एक पाऊल पुढे टाकत पत्र देखील सुपूर्द करण्यात आलेला आहे। दुसरीकडे जर का पाहायचं तर शिवसेनाकडनं देखील या संदर्भात विरोध आपल्याला होताना पाहायला मिळू शकेल। एकूण जेव्हा शिवसेना फुटीच्या सगळ्या घटना घडत होत्या तेव्हा भास्कर जाधव यांच्याकडनं मोठा विरोध जो आहे तो कुठेतरी एकनाथ शिंदे यांना होताना आपल्याला पाहायला मिळालेला होता आणि त्यामुळेच एकनाथ शिंदे असतील किंवा मग एकूण शिवसेना असेल या संदर्भात नेमकी काय भूमिका घेत आहे हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। सध्या पाहायचं तर या असं कळतं आहे की शिवसेनेकडनं देखील भास्कर जाधव यांच्या नावाला विरोध आहे। त्यामुळे यात भाजप असेल किंवा शिवसेना असेल यांचा विरोध असताना एकूणच विरोधी पक्ष नेतेपदी पर्यंत पोहोचण्यासाठी एकूण कशा प्रकारे आता पावलं टाकली जात आहेत हे बघणं महत्त्वाचं असेल। त्यामुळे एकंदरीत अडचणीचा सामना कुठेतरी करायला लागणार आहे ठाकरे गटाला विरोधी पक्षनेता निवडून आणण्यासाठी। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।